आज करूया नाश्त्यासाठी पोह्याचे दोन प्रकार, कोळाचे पोहे आणि खमंग दही पोहे। तर दही पोह्यासाठी पहिल्यांदा पोहे चाळून घ्यायचे आणि चाळणीवरच धुवून 10 मिनिटं झाकून ठेवायचे। 10 मिनिटांनी भिजवलेले पोहे एका भांड्यात काढले, त्यामध्येच घातली साखर, मीठ, चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर। याला मिक्स करायचं आणि झाकून ठेवायचं। तर आपण फोडणी करूया। त्यासाठी तेल तापवलं, त्यामध्ये घालायची मोहरी, हिंग आणि कढीपत्ता। मस्त फोडणी बसली आहे, ही फोडणी पोह्यामध्ये घालायची, याला चांगलं मिसळायचं आणि मग यामध्ये ताजं फेटलेलं दही घालायचं। हे बघा, दही असं थोडं मिसळून घ्यायचं, पाहिजे तेवढं दही घाला आणि हे घ्या, मस्त खमंग दही पोहे तयार झाले। आता करूया कोळातले पोहे। त्यासाठी पोहे चाळून स्वच्छ धुवून घेतले, 10 मिनिटं चाळणीवरच झाकून ठेवले। आता या पोह्यांसाठीचा कोळ करूयात। इथं मी नारळाचं दूध घेतलंय, ते एका भांड्यात काढलं, त्यामध्ये घालायचा आहे चिरलेला गूळ, चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ आणि याला मिक्स करून गूळ चांगला विरघळवून घ्यायचा आहे। हा नारळाच्या दुधाचा कोळ तयार झाला। एकदा कॅप्शन चेक करा, साहित्य दिलेलं आहे। आता फोडणीसाठी तूप तापवलं, त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं जिरं, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि हिंग। फोडणी तयार झाली, ही नारळाच्या कोळावर घालायची, यामध्ये चिंचेचा कोळ घालायचा आणि याला मिसळून घेऊ। दुसरीकडे पोहे छान भिजलेले आहेत। आता वाढताना कसं करायचं, पोहे भिजलेले ताटलीमध्ये घ्यायचे, त्यावर लागेल तसा हा कोळ घालायचा आणि हे घ्या, कोळाचे पोहे खाण्यासाठी तयार आहेत। पोह्यात काही वेगळं खायचं आहे तर या रेसिपीज ट्राय करा।